महाबळेश्वर महाराष्ट्रातील लोकप्रिय उन्हाळी पर्यटन स्थळ। मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी म्हटलं की आपल्याला आठवतात ती थंड हवेची ठिकाणे, पण सह्याद्रीच्या उंच रांगांमध्ये असं एक ठिकाण दडले ज्याला महाराष्ट्राचे नंदनवन आणि पर्यटनाचा राजा म्हटलं जातं। आज आपण माहिती घेणार आहोत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाबद्दल। पुणे सातारा महामार्गावरून वाईचा पसरणी घाट ओलांडून माथ्यावर वसलेले हे शहर समुद्र सपाटीपासून साधारणतः 4500 फूट उंचीवर आहे। उन्हाळ्यात जेव्हा महाराष्ट्रात सूर्याचा पारा चढलेला असतो तेव्हा महाबळेश्वरमधील थंड हवा आणि धुक्याची धुलई पर्यटकांना एका वेगळ्या जगात घेऊन जाते। चला तर मग जाणून घेऊया महाबळेश्वरमध्ये पाहण्यासारखी ठिकाणे आणि तेथील खास वैशिष्ट्ये। मित्रांनो, महाबळेश्वरचं नाव निघालं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो म्हणजे इथला निसर्ग, पण याला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसाही लाभलेला आहे। मुख्य शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री महाबळेश्वरला भेट दिल्याशिवाय तुमची सहल पूर्ण होणार नाही। येथे प्राचीन पंचगंगा मंदिर आहे जिथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम एकाच गोमुखातून होतो असं म्हटले जाते। या मंदिराची वास्तुकला आणि तिथली शांतता मनाला एक वेगळीच उभारी देते। यासोबतच तेथील अतिप्राचीन शिव मंदिर यादवकालीन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात याच परिसरात प्रतापगड किल्ल्याची निर्मिती करून इतिहासाला एक नवीन वळण दिलं होतं। महाबळेश्वरच्या सभोवताली सह्याद्रीच्या अथांग दऱ्या आणि अनेक प्रसिद्ध पॉइंट्स आहेत जे उन्हाळ्यातही डोळ्यांना थंडावा देतात। यात सर्वात महत्त्वाचं आहे ऑर्थर सीट। याला किंग ऑफ ऑल पॉइंट्स म्हणतात कारण इथून दिसणारं सावित्री नदीचं पात्र आणि कोकणचं दृश्य थक्क करणारं आहे। यानंतर येथे वेण्णा लेक, हे एक विशाल मानवनिर्मित तलाव असून उन्हाळ्यात येथे बोटिंग करणं हा पर्यटकांचा आवडता छंद आहे। याशिवाय एलिफंट हेड पॉइंट, केट्स पॉइंट आणि विल्सन पॉइंट ही ठिकाणे फोटोग्राफीसाठी अतिशय उत्तम आहेत। विल्सन पॉइंटवरून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणीपैकी एक ठरेल। साहसी पर्यटकांच्या आणि खवय्यांच्या भाषेत सांगायचं तर महाबळेश्वर म्हणजे एक पर्वणीचा आहे। जवळच असलेला प्रतापगड किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम आहे, जिथून अफजल खान आणि महाराजांच्या युद्धाचा इतिहास उलगडतो। पण महाबळेश्वरची खरी ओळख म्हणजे इथली लाल भडक आणि रसाळ स्ट्रॉबेरी। भारताच्या एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक स्ट्रॉबेरी याच मातीत पिकते। उन्हाळ्यात येथील स्ट्रॉबेरी फार्मला भेट देऊन ताज्या फळांचा आस्वाद घेणं आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाणं हा एक शाही अनुभव असतो। मॅप्रो गार्डन सारख्या ठिकाणी तुम्ही विविध प्रकारचे जॅम, सरबत आणि चविष्ट पिझ्झांचा आनंद घेऊ शकता। तसेच महाबळेश्वरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले मेन मार्केट। रात्रीच्या वेळी लखलखणाऱ्या दिव्यात या बाजारपेठेत फिरण्याची मजा काही वेगळीच असते। इथल्या चमड्याच्या कोल्हापुरी चपला, लाकडी हस्तकलेच्या वस्तू आणि मध पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत। येथील स्थानिक लोकांचे आदरातिथ्य आणि बाजारातील गजबज पर्यटकांना पुन्हा पुन्हा इथे येण्यास भाग पाडते। ब्रिटिशकालीन बंगले आणि जुन्या चर्च आजही इथल्या ऐतिहासिक वैभवाची साक्षी देतात। मित्रांनो, महाबळेश्वर हे पुण्यापासून साधारणतः 120 किलोमीटर आणि मुंबईपासून साधारणतः 260 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तुम्ही स्वतःच्या गाडीने, खाजगी ट्रॅव्हल्सने किंवा ST बसने सहज इथे पोहोचू शकता। उन्हाळ्यात इथे राहण्यासाठी अतिशय सुंदर लक्झरी रिसॉर्ट्स, MTDCचे बंगले आणि बजेट हॉटेल्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। जरी उन्हाळा असला तरी महाबळेश्वरमध्ये रात्रीच्या वेळी खूप गारवा असतो, त्यामुळे सोबत एखादा हलका स्वेटर किंवा जॅकेट ठेवणं कधीही चांगलं। तर मित्रांनो, जर तुम्हाला या कडक उन्हाळ्यात थंडावा आणि इतिहासाची सफर एकत्र करायची असेल तर या उन्हाळ्यात महाबळेश्वरला नक्की भेट द्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।